सजनों का सजन मेरा नाम है लखन। वा गोंद्या वा, अरे तुझी डान्स करायची आवड लई भारी बघ, पण डान्स करण्यापरास पहाटेच जॉगिंग केलेलं लई चांगलं. होय होय, चला आपण दोघं बी जॉगिंग करूया. चालतंय चालतंय. गोंद्या खरं मला आधी एक सांग, तू इतके दिवस होतास कुठं? दुबईला नोकरी करायला गेलो होतो, रात्रीच परत आलोया. दुबईत नोकरी? हा. कसली रे? दुबईत मेणबत्तीच्या कारखान्यात कामाला होतो. पडला ठमका की टाक पुसून, पडला ठमका की टाक पुसून. मग ठेमकं पुसून पुसून कापड जळत नव्हतं? जळत होतं की माझा, वरनं पाणी वाटत होतं की. तुला पटणार नाही, पाण्यासारखा पैसा मिळतो तिथं. अरे साधं संडास धुतलं तर दिवसाला 5,000 रुपये हजेरी पडते तिथं. 10 पोती भरून पैसे आणले की मी. 10 पोती आणलीस? ती बी पैशाची? मग कशाची, वाळूची. मग मला बी थोडे दे की. अरे तिकडचा पैसा इकडे चालत नाही. चालत नाही? मग इकडे काय तो उकिड पुराय आणलायस? इकडे दाखवायला आणलाय. बरं तुझं कसं काय चाललंय? चाललंय आपलं रिया रिया. अरे परवा दिवशी म्हणजे का नाही गुरुवारी, तुला सांगायचं म्हणजे काय झालं? तो अमेरिकेचा अध्यक्ष, तुला माहिती आहे का त्याचं नाव काय? नाही बाबा नाही. ओबामा. काय कोमा मामा? ओबामा बाजारात आलता. कोमा मामा? कोमा मामा वय बाजारात आला होता. कशाला? माळवं आला. गुरुवारी संध्याकाळी का नाही 4च्या पुढं माळवं लई स्वस्त मिळतंय. सगळं कोबी जिंकलेला असतात आणि नुसती दांडीच राहत्यात. ओबामाच्या आईनं 2 लग्न केल्यात. तो आपल्या दोन्ही बी बाच एकदम श्राद्ध घालणार आहे. गावलत्या माळ्यावर त्याला बाजारातनं शेवग्याच्या शेंगा, वांगे, टोमॅटो आणि कांदा बटाटो घेऊन दिलं. त्याला वज आवरणा. एकट्याला काय आवडतं एवढं वज नाही. मग एक रेडा भाड्यानं ठरवला आणि रेड्याच्या पाठीवरनं दिलं वज बांधून. त्यानं मला बी जेवाय बोलिवलंय. जा, पण परत येताना मला बी काय शिल्लक राहिलेलं आणखी शिळ पाक बांधून. आणलं असतं की बांधून. ना तुझं पैसे ठेव झाकून आणि मी अमेरिकेचं जेवण तुला देतो राखून. शाबास रे पट्ट्या, ते बी तुला दिलं असतं जीवा भावाचा मैत्र म्हणून. पण अमेरिकेतलं जेवण तुला पचणार नाही रे. रातभर दोन्ही पायावर. पण अमेरिकेला जायला का नाही वडाप कुठं लागतंय? तू दुबईला कसा गेला होतास? कसा म्हणजे इमानानं? अरे अमेरिकेला नाही तर दुबईला जाताना इमानानं जायला लागतं या. होय होय होय, पण अमेरिकेचं इमान लागतंय कुठं तीच विचारतोय तुला मी. कुठं म्हणजे कोल्हापुरात रंकाळ्याच्या अंडवर. काय सांगतोय? केदारलिंग बिक्रीच्या मागे विमानतळ आहे. अरे तुझी 1 टाक काळ्या पिवळ्या रंगाच्या विमान उभ्या असतात आणि ड्रायव्हर ओरडतात दुबई दुबई, अमेरिका अमेरिका. लय भारी लय भारी. अरे जसं वडापच्या तिथं ओरडत्यात तसं त्या विमानतळावर बी ओरडत्यात. वडापच्या तिथलं कधी ऐकलंयस का? नाही बाबा. कशी ओरडत्यात माहिती आहे का? कशी रे? हळदी भोगावती हळदी भोगावती आत बसल्यावर जागा होती म्हणतात. लय भारी. पण मी जाताना विमानाच्या ड्रायव्हरला विचारलं तिकीट किती? त्यावर म्हणाला तू नुसता बस, एसटी पेक्षा 1 रुपया कमी घेतोय आणि एसटीच्या आधी जातोय. विमानाला टप नाही, तेव्हा तुझं सामान मांडीवर दाबून धरून बसायचं आणि 1 सीट आल्यावर विमान लगेच सोडतो. विमानात गाणी मातून जबरदस्त लागतं ना. करण्या पोलीस काय, अरे कासूदावरल्या म्हाताऱ्या बायका डोळ्या लागतात. असं नाही का? जाऊ दे. बरेच दिवस मी गावात नव्हतो. मला सांग गावचा हाडा बरा कसा काय? गाव एकदम झाट, पण बाजार वाडा गर्दीनं त्यात. लहानापासनं थोरापर्यंत कुणाला बी विचार कुठं चाललायस, सगळी म्हणत्यात देवाला चाललोय. म्हणजे गाव भक्ती मार्गात आहे म्हणायचे. अरे कुठली भक्ती? सकाळी कॉलेज सुटल्यावर पोरांनी बाजारवाडा फुल आणि दारू दुकान बाजारवाड्यात आल्यापासनं संध्याकाळी दारू पिणाऱ्यांनी फुल. जागा 22 पैसा है, इसलिए तो कहता हूँ सबसे बड़ा बाजारवाड़ा.
भी दिया है कोंबडी भी देंगे पण माझा कोंबडा नाही देंगे सनम. माझा कोंबडा लई जोमडा करताय आणि थोडा थोडा वाकडा पण होत आहे. माय डिअर म्हाताऱ्या पोरांनो, आजचा दिवस आहे सोन्याचा आणि बिन पाण्याची पिण्याचा. क्या जमाना आलाय. तरण्या पोरीच्या माग म्हातारा पळताय, म्हातारीकडे बघून तरणा पोरगा लाळत आहे. कोंडी कुणाच्या मागणं पळताय आणि बिन पाण्याचा डेरा गळताय. काय मामू टुबुक टुबुक आज सकाळी सकाळी हातात बाटली घेतली. काय झालं काय? काय झालं काय? अरे फोलपाडण्या, सकाळी सकाळी दारू पिऊ नये असं दारूच्या बाटलीवर कुठे छापलंय? अरे आता दिन आ गए हे अच्छे पण सगळीकडे फिरतात मात्र लुच्चे. अरे पण तुम्ही दोघं असं टना उड्या क्यों मारते? बचाव बचाव. मामू ह्याला जॉगिंग म्हणतात. सकाळी जॉगिंग केल्यावर तब्येत चांगली राहते. जॉगिंग पण नंगे हे जरा लंगडत काय पायवारच बरच वर उचलत आहे. मामू मला एक सायकल वालं पोरग डॅश मारून गेलं. त्या सायकलचा हँडल मला मागच्या बाजूला लागलाय म्हणून मी लंगाडतोय. ऐसा क्या? बरं झालं सायकलच धडाकली. चुकून टांगा धडकला असता आणि त्याचा घोडा तुला लागला असता तर दोन्ही हात बोंबल्याला पुरले नसते तुला. बस पण मामू तू चाललायस कुठं? गाव सभेला. आज आपली गाव सभा जेव्हा असती गाव सभा त्यात यो मामू उभा डुबुक. चांगलं डुबुक चाललंय तुझं. मामू तू तिथं उभा राहून बोलायचास काय? अरे लई प्यालायस तू. त्यात तुमच्या प्यायची बी नसती ना. करेक्ट. एक नंबर. थांब मला तुझी पप्पी घेऊ दे. हा एक नंबर बोलला. अरे आमच्यात प्यायचं नसते म्हणूनच मी दारू दुकानात नाहीतर रस्त्यावर उभं राहून पितोय. अरे जेव्हा शब्द सांगतोय मी घरात कवाच पित नाही. वाह मामू क्या बात है. हम तुम्हारे साथ है. तुम आगे बढ़ो आणि खड्डे में पडो. काय सांगते? डुबुक. ते बी परवाडलं. मामू तू बायको टाकली म्हणत्यात. का टाकलीस बायको? माझी बायको गमेल बरं भात खायची. भात खाऊन फुगली आणि एक दिवस माझ्या अंगावरच पडली. त्यात माझी बरगुडी मोडली. बरगुडीच मोडली ना मामू. मग काय रातभर कोंबडीच्या खुराड्यात ठेवली झाकून आणि सकाळी गेली टाकून. अरे सुरून सांगतोय तुम्हाला मगापासून. आज आपली गाव सभा त्यात यो मामू बाटली सकट उभा. जा गाव सभाला जा. पण तिथं काय बोलणार का नुसतं बोलणार? आता गाव नाही सुधारलंय. चावीला 24 तास पाणी येते पण मी एकटा माझं बिल नाही येते. मामू तू पिऊन झोपल्यावर तुझ्या चावीचं पाणी दुसरंच भरतंय. मी बशीत होते. कोणते? तूच भरत नाहीस ना? म्हणजे मला संशय आहे म्हणून म्हणलं. तरीच माझं मीटर फिरतंय घरा आणि बिल फाटतंय टरा. यायला आजपासून रात्री चावी खाली झोपतो आणि सकाळी आंघोळ करूनच उठतो. तो आता उठशील का नाही मामू? त्यावेळी गाव सभेत तू विचारणार काय? विचारणार? हे असं उभं राहणार आणि विचारणार, पंच हो आपल्या गावाला रेल्वे आहे? रेल्वे नसते ना, रेल्वे स्टेशन तरी आहे. गावात पाहिजे का नको? पाहिजे. करेक्ट, एकदम करेक्ट. आपल्या गावावरनं इमान उडत्या पण विमानतळ आहे नाही. आपल्या गावात इमान उतरली पाहिजे, त्यासाठी विमानतळ झालंच पाहिजे. अहो सगळ्या भारतभर ग्राम स्वच्छता अभियान सुरू आहे. पण भटक्या कुत्र्या मांजरांचं काय? ती पाहिजे तिथे घाण करून ठेवतात. तेव्हा त्यांच्यासाठी बी संडास मुताऱ्या झाल्याच पाहिजे. जरा मला जरा पाहो
परवा एक कुत्र लाईटीचं जाम म्हणून माझ्या पायावर फवारा करून मारून गेलं. रातभर खांजळते नुसतं आगडोम आगडोम आगडोम. खांजळून खांजळून भागलंय का म्हशी धुवायचा खरारा देऊ? काय नको, माझं मी बघतो. अरे अमेरिका आणि रशियाची माणसं चंद्रावर मंगळावर जातात. आपल्या गावातलं कोण सकाळी सकाळी गेलंय का चंद्रावर? नाही गेलेलं. म्हणून मी ग्रामसभेत विषय मांडणार आणि भांडणार मी. अमेरिका रशिया चंद्रावर जाऊ द्या नाहीतर खड्ड्यात, पण तू मात्र चांगला चंद्रावर गेलायचो. अरे मामू, ही दारू पिणं लय वाईट. मला माहिती आहे दारू पिणं लई वाईट, म्हणून तर असतोय फुल टाईम. अरे दारू प्याल्यापेक्षा मेल्याला बरं, आणि मरायचं भ्या वाटते म्हणून प्यायलेलं बरं. मी हाय मामू बाय, उतरेल तशी पीत जाय. त्याच काय खरं नाही. जायचं नाही, सपलं तरी पीत जाय. जाते मी गाव सभा, तिथं मामू बा डुबुक डुबुक. गाणं एकदम जबरदस्त. अरे ही महिनाच हा एकदम मस्त, मग नाच गाणं का नाही होणार जबरदस्त? नाही आज सकाळी सकाळी डान्स चाललाय, काय भानगड? काय भानगड काय बी नाही. अरे आमच्या गल्लीतल्या पोरांनी की नाही रेकॉर्ड डान्स स्पर्धा भरवली आहे, त्यात मी भाग घेणार आहे. होय, तू डान्स करणार म्हणजे 100% दगड पडणार. आईला हिचं नाक नाही थाऱ्यावर आणि कापड उडत्यात वाऱ्यावर. आधीच गाव बघतोय बिन पैशाचा तमाशा, त्यात तू नाच म्हणजे आम्ही दोघं वाजवतो हलगिनी ताशा. जरा कुठं आडोश्याला चोरून करावं म्हटलं तर काय डान्सची प्रॅक्टिस तर आल्यासाठी तबी गिधाडाची आवलाद. आपण काय रे, तुम्ही काय करताय सांग? ते आम्ही बिस्किटचं पुढं तयार करतोय. काय म्हणजे 6 पॅक तयार व्हायसाठी, तब्येत सुधारायसाठी जॉगिंग करतोय. हा, जॉगिंगचं निमित्त करताय आणि पुरीच्या मागणं फिरताय. आम्हाला कशाला नाव ठेवतीस? तू तर करून साजू काय बोल. रात्री त्या वरच्या गल्लीतल्या पोरासंग गोलू गोलू काय बोलत होते? अरे ते वरच्या आळीच येड पोरग वय. अरे ती दिसली पोरगी की हाक मारून अडवते आणि तिच्याकडे फोन नंबर मागते. तू दिला त्याला तुझा फोन नंबर? आता बाई माझा कशाला देऊ? माझ्या आजीचा फोन नंबर दिला मी. अरे ते येड रातभर माझ्या आजीला मी SMS पाठवतोय फोन करतोय. आजीला मेसेज पाठवतोय, फोन करतोय. मग खोकल्याने मेला असेल की काय? काय माहित नाही बाबा. बापरे. मग अरे मग काय, रातभर माझी आजी हातरुणावर उलटी होत्या पालती होत्या, उलटी होत्या पालती होत्या, आणि की नाही एकटेच नाही बहुतेक तुझ्या आजीला नाही नवदात येणार आणि केस बेकार होणार. मग आम्ही तिला रत्नागिरीला नेऊन ऍडमिट करणार. महिना आम्ही शिकवतो तुला डान्स. महिना जरा जवळ ये ना. नंद्या तुला येणं आलाय खायचं बघ. आणि काय रे नंद्या, मी तुझ्या दारावरनं जाताना माझ्या अंगावर पाणी का उडी होते? माझ्या बानं तसं मला शिकवलंय म्हणून. काय माझा बा म्हणतोय गुलाबाच्या फुलावर पाणी शिपडावं म्हणजे ते कसं असं टवटवीत राहतंय, म्हणून मी घमिल्यानं तुझ्यावर पाणी शिपडतोय ग महिने. मग माझ्या दारासमोर आल्यावर मी पण तुझ्या अंगावर उकाळायला येशाल त्याला बसणार का? ते माझ्या आईनं पण सांगितलंय की दारात एखादा साप दिसला की त्याच्यावर उकाळायला येशाल त्याला बत्तायचं म्हणून. नाही ना, अगं रागवू नको. अगं आम्ही तुझा दोस्त आहे. अगं गावातच रेकॉर्ड डान्स स्पर्धा आहे म्हणल्यावर
तू एकटीच कशाला, आम्ही पण भाग घेतो की तुझ्या बरोबर. आपण तिघजण नाचूया. अगदी अगदी बेस्ट आयडिया रे. चला आपण तिघ नाचूया. मैना चल डान्स करूया. फाईना गोरी है कलाइया तुला दे मुझे हरी हरी चूड़ियां अपना बना ले मुझे बालना. गोरी है कलाइया. पिस्ता पिस्ता हे झालं जुनं गाणं. आता जरा नवा माल, नवं गाणं पणानं वाजू दे, नाचूया. तुले याद मैंने गोल्डन झुमके मैं कन्ना विच पाया चुम चुमके. तुले याद मैंने गोल्डन झुमके मैं कन्ना विच पाया चुम चुमके. मन जावे तू शॉपिंग करा दे. मन जावे तुम्हारी पिक्चर दिखा दे. रिक्वेस्ट पाइया वे चिट्टियां कलाइया वे. ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइया वे. चिट्टियां कलाइया वे. ओ बेबी मेरी वाइट कलाइया वे. चिट्टियां कलाइया वे. हे बघ मैना, आपण बशिवलेला डान्स कुणाला बी सांगायचा नाही. होय, तुमच्या बायकाच्या तोंडात का राहत नाही, लगेच होतंय गावभर. हा, बायकांच्या शिवाय बातम्याच फुटत नाहीत बाई. म्हणून तर टीव्हीवर बातम्या द्यायला बायकाच जास्त ठेवत्यात. होय, बाईच्या तोंडात लगेच बातमी पसरती जगभर. पण मी नाही हा त्यातली. नंद्या मग घे हिला आत आणि कधीला वाचली. आपण कुठला डान्स बसवलाय हे कुणाला कळू नये म्हणून. मैना, तू कायम टकाटक दिसतीस, पण बाजारात जाताना मळकटलेली पिशवी आणि मळकटलेली कापडं घालून का जातीस? त्यामुळे दुकानदार मला गरीब समजतोय आणि माल बी स्वस्त देतोय आणि जरा जास्त बी देतोय. त्या परत हातात घ्यायची ताटली, कापड सगळीच घालायची फाटकी, म्हणजे भीक बी मिळेल आणि भात सांबार बी मिळेल. काय पण म्हण मैना, तुझं ड्रेस मात्र जबरदस्त असत्यात. कुठं शिवतीस कापड? फाटलेल्या जाग्यावर. अरे आत्ताची पोरं फाटक्या कापडात बघत्यात आतलं वाकून, म्हणून बायकांच्या जातीनं सगळंच असावं झाकून. आणि ह्यो नंदे तर दिवसभर सगळ्या पोरींच्या तोंडाकडे टकमकाय टकमकाय टकमका बघत फिरतोय. मी गेलो तरी बी का नाही चिकन्या पोरीच बघणार. ते कसं? नेत्रदान करून. मी नेत्रदान करणार आहे. होय होय पोरांनो, आपण मेल्यावर सुंदर जग आणि सुंदर पोरी बघायच्या असतील तर नेत्रदान करा. नेत्रदान श्रेष्ठ दान. हा, करायच्या आधी नेत्रदान. एक गाणं म्हणूया की छान. अग थांब 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 पोरी, अशी जाऊ नको गधुरी. चल झटकन ये माघारी, दोघ राहूया एकाच घरी. तुझी मुसमुसली ज्वानी आता खाली या रंगाला. तुझी मुसमुसली ज्वानी आता खाली या रंगाला. पोरी जरा लावशील का तुझा रंग माझ्या अंगाला. पोरी जरा लावशील का तुझा रंग माझ्या अंगाला. तुझं गोर गोर अंग जणू भरल्यालं वांग. जरा जवळ ये पोरी, फार फिटल ग भांग. थोडं पिंकर लाव का ग तुझ्या बापड्या भांगाला. थोडं पिंकर लाव का ग तुझ्या बापड्या भांगाला. जरा लावशील का माझ्या अंगाला. जरा लावशील का. महिने भेटली सकाळच्या पारी, नाचतीस लय भारी. माझ्या संग लगीन करशील का ग पोरी? अगं बाय 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 बाय, तुझ्यासारख्या माकडा संग कोण लगीन करी? मला नवरा एकदम दणदणीत पाहिजे. मी वर्षाला एक पोर बी व्हायलाच पाहिजे. ते बी आपला वर्षाचा नियम आहे म्हणून, आणि तुझं नाव मैना आहे म्हणून. जर नाव जान्हवी असतं तर किती दिवस लागला असतं कुणास ठाऊक. तुला माकडाचा नमुना अजून माहित नाही वाटतं. आणि होय ग, तू दणदणीत नवरा केलास, पण लगीन होऊन 5-6 वर्ष झाली तरी बी तुला पार झालं नाही. तर तू काय करशील? मी नवराच बदलून टाकीन. लय भारी आयडिया दिलीस. अगं, माझ्या बी कोंबड्या वरीच झालं तरी अंडी घालनात. आता माझा बी कोंबडाच बदलून टाकतो. नाही ना, हे माका राहू दे, हे बोकार चालेल. माझ्या सगळे लगीन कर की. मी आता येणार हाय. बोबल्याला काय झालं? अरे
रात्री तुझा बा येऊन मला मागणं घालून गेला. मी आता त्याच्या संग लगीन करणार आहे. मी आता तुझी आई होणार का नाही? होय होय, आता माझा बॉस तुझ्या संग लगीन करणार आहे म्हटल्यावर तुला गॅरंटीनं पोरं होणार हे खात्रीचं मॉडेल आहे. पण तुम्ही हनीमूनला जाणार कुठं? आमच्या दारात गुलाल उधळणार तर फट्टाकडे लावणार. अरे वरच्या 12 वाड्या माफ आहेत आणि तिकडे जायला गाड्या बी लई आहेत. आम्ही बसणार गाडीत, जाणार वरच्या वाडीत, हनीमून करणार झाडीत. आता तू पुढच्या वर्षी पाळणा हलवणार म्हणल्यावर पाळणा बी आम्हालाच म्हणायला पाहिजे बारशाला. पुढच्या वर्षी कशाला? आत्ताच म्हणा की पाळणा. नंद्या चल म्हणूया 12 वाड्याच्या 12 गाड्यांचा पाळणा. पहिली गाडी सोहिंबूवाडी, ड्रायव्हर मामा पंक्चर काढी, कंडक्टर देवाला नारळ फोडी, कंडक्टर देवाला नारळ फोडी. तुमचा पाळणा ऐकून का नाही पोरग पाळण्यात उडल आणि आड्यावर चढल. त्यापेक्षा एक मस्त गाणं गाऊया आणि अगदी फ्रेश. गाणं गाऊन बिन पाण्याचे प्याल्यासारखं फ्रेश वाटायला लागले. नमस्कारं करोमी, नमस्कारं करोमी. सगळ्या देशातली आणि भागातली खुडी आमच्याच गावात कशी येतात? नमस्कारं करोमी. अरे लांबनेच नमस्कार कर, बाईकडे झडप घालताय बघ. पाहुणा त्यांचं नाव लिंगपू चिंगपू, लिंगपू चिंगपू, चापी पुंकून रागे तुंकून तुटून. अरे बहुतेक हे मेड इन चायना दिसतंय. फू 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 करतोय म्हणल्यावर. नो चायना, आय लव्ह मैना. तुला माझं कसं नाव माहित? ए तुम तू खेळतोच काय त्याचं ना फुगडी फो खेळतो की. ए सर्व बाजूला गोंद्या. अरे हे त्या पीकी पिक्चर मधल्या आमिर खान सारखंच दिसतंय. करेक्ट. मीच तो हिंदी सिनेमाचा सम्राट रणबीर कपूर. आता माझा पिक्चर येतोय PK Part 2. रणबीर कपूर तुला लावला होता कपूर. तो म्हणा हिंदी सिनेमातला सम्राट. ह्याच्या शर्टाच्या काळजीत जातंय बोट आणि चड्डीचा फाटलाय काट. अरे लवकरात लवकर त्या कटरीना संघ बांध लग्नाची गाठ, नाहीतर ती दुसऱ्या संघ लावेल पाठ. हेलाच नाही आधी माठ आणि म्हण सम्राट. हे झिंकतय का पेंगतय ते बी कळना. हे उपासल्यावर ह्याच्या आईबानं दगडाव डोसका आपटून घेतला असेल. माझ्या जन्मा अगोदरच माझ्या आईबाचा घटस्फोट झालाय. कारण माझा बा कबड्डी खेळायचा आणि आई फुटबॉल खेळायची. अरे खेळ जरी वेगळा असलं तरी त्या खेळाचा आणि सोडचिट्टीचा काय संबंध? सांगतो ऐका. लगीन झाल्यावर माझा बा कबड्डी प्लेअर असल्याने आईकडे जायचा आणि नुसता तिला टच करून परत यायचा. आईला पण आला राग. ती पडली फुटबॉल पट्टू. तिने बाच्या बॅक साईडला जी जोरात किक मारली त्या सरशी माझा बाजू खिडकीतनं उडाला, समुद्रात जाऊन बुडाला. झालं आई टिचूक बाबा पुसूक. जगात सगळं काही मिळतंय पण आई बाप मिळत नाहीत बाबा. आई बाप मिळतात पण बायको मिळणार नाही. समजा आपण एखाद्या वयस्कर माणसाला तुम्ही माझ्या बाबाप्रमाणे आहात असं म्हटलं तर ती आशीर्वाद देईल. तुम्ही एखाद्या वयस्कर बाईला बाई तुम्ही माझ्या आईप्रमाणे आहात असं म्हटलं तर ती बाळ म्हणून मायेची सावली देईल. याचा अर्थ आई बा मिळालं. पण एखाद्या बाईला तू माझ्या बायकोप्रमाणे आहेस म्हणलं तर डोक्यात चपलांचा भाऊ. याचा अर्थ बायको मिळणार नाही. बहुतेक ह्याच्या डोक्यात कुठं चपलाचा पाऊस पडलेला आहे. म्हणून हेल्मेट घातलं या तरी त्यातनं वर टरा खांदवत या. अरे
अरे डोकं खांजवताना निदान डोक्यावरचं हेल्मेट तरी काढ. आता उद्या बसायच्या जागेला आग उठल्यावर चड्डी काढून खाजळू काय? म्हणजे कमरेला संडाचं भांडे आणि खांद्याला चावी ही काय भानगड आहे? सांगतो. अहो सरकार म्हणते घरोघरी संडास बांधा. मला घरदार नाही म्हणून कमरेला संडासचं भांडे बांधून फिरते मी आणि त्यातच सगळं करतोय. चावी खांद्यालाच आहे म्हणून प्यायचं वांदा नाही. सरकार म्हणते मुला मुलीत करू नका भेद. सरकार म्हणते मुला मुलीत करू नका भेद. मग दोघांसाठी संडास आणि मुताऱ्या बांधा ये. घ्या, आधी झाला पिके आणि आता आला मामू. माझे नाव मामू भाई, उतरे तसे पीत जाय. गाव सभा तिथे मामू बा डुबुक 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 डुबुक. काय मामू, कशी झाली गाव सभा? अरे कुठली गाव सभा? ती पोलिसांचीच मीटिंग होती. अरे आजकाल चोरांच्या फार अफवा झाल्यात ना म्हणून सगळं चाललंय. मग काय म्हणालत पोलीस? पोलीस म्हणतात हत्यारे घेऊन फिरायचं नाही नि चोरासनी मारायचं नाही. त्यावर मी पोलिसांनी म्हटलं आमच्यासारख्या चोरांची बी डोंगरावर मिटिंग घ्या आणि त्यासनी बी सांगा चोरी करू नका नि कोणाला मारू नका. पाहिजे तर तुम्हाला वड आणि फरसाण फुकट देतो बाळासाहेबांच्या दुकानात. वा, जमलेली सगळीच हुशार. माझे बोलणं ऐकून झाली पशार. सपली मिटिंग. यो आणि कोण का तुम्ही चोर धरलाय रे? हाय गरीब वाटसरू आहे, आम्ही त्याला कशाला बरं मारू? मामू तू पण किती साधा बघा. आमच्या सगळ्या सणात भाग घेतोस, गणपतीत नसतोस. तुम्ही पण आमच्या मशिदीत येताय, मोहरम साजरा करताय. अरे अरे या जगातली सगळी माणसं एकाच देवाची लेकरं. राम काय रहीम काय सगळं सगळं एकच आहे. वाह क्या बात है, हम सब साथ साथ है. बोलो गणपती बाप्पा.